फार्मर आय डी कार्डवर 15 ऑगस्टला शेतकऱ्यांना मिळणार विशेष गिफ्ट. होय, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले आहे किंवा ज्यांनी फक्त अर्ज केला आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार. फार्मर आय डी कार्डवर 15,000 रुपये 15 ऑगस्ट निमित्त देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी घेतला आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे किंवा त्यांनी त्याच्यासाठी अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी कार्डवर 10 योजनांचा मोफत लाभ मिळणार, सोबत 15,000 रुपयांचा विशेष बोनस. आणि हे 15 ऑगस्ट पासून थेट बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले आहे किंवा काढण्यासाठी अर्ज केला आहे, आता त्या सगळ्या शेतकऱ्यांची लॉटरी लागणार. केंद्र सरकारच्या कृषी विभागाने एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय, ज्याच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर 15,000 रुपयांचं विशेष अनुदान 15 ऑगस्ट निमित्त दिलं जाणार. एवढंच नाही तर त्याच्यासोबत 10 योजनांचा लाभ मोफत दिला जाणार. स्वतः केंद्र शासनाच्या कृषी विभागानं एका GRच्या माध्यमातून ही अतिमहत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे ही जी माहिती आहे ही 100% खरी आहे. खरं तर हा 15 ऑगस्ट जो आहे तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की ज्यावेळेस मागच्या वर्षी ज्यावेळेस 15 ऑगस्ट होता त्यावेळेस देखील शेतकऱ्यांना विशेष गिफ्ट दिलं गेलं होतं, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे अर्ज केले नाही म्हणून त्यांना ते मिळालं नाही. त्याकरता या 15 ऑगस्टच्या आधी जे शेतकरी अर्ज करतील त्यांना ते पैसे मिळणार. आता या अतिशय मोठ्या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही महत्त्वाच्या 10 योजनांचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. पहा, शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी कार्डवर आता लाभ मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना आधी वाटायचं की हे जे फार्मर आय डी कार्ड आहे हे फक्त पीक विम्यासाठी लागते किंवा कर्जमाफीसाठी किंवा नमो शेतकरीच्या कामासाठी लागते. पण लक्षात घ्या, याच फार्मर आय डी कार्डवर शेतकऱ्यांसाठी सरकारनं 10 विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता थेट 15,000 रुपयांचा बोनस देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता देण्यात येणार आहे. मग आता हे जे 15,000 रुपये आहे हे शेतकऱ्यांना आपोआप मिळणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना एक काम अर्जंट करायचं आहे. जे शेतकरी हे काम ताबडतोब करतील त्यांच्या बँक खात्यात 15 ऑगस्टपासून 15,000 रुपये मिळणार. आता हे जे पैसे आहे हे सलग पुढचे 3 वर्ष तुम्हाला मिळणार आहे. आता जे सरकार आहे तर त्याचा कार्यकाळ अजून 2029 पर्यंत आहे. त्यामुळे हे 3 वर्ष पैसे मिळतील. जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुमचं फक्त 15,000चं नुकसान होणार नाही, तर 15,000 या वर्षाचे, पुढच्या वर्षाचे 15 आणि त्याच्या पुढच्या वर्षाचे 15 असे जवळपास 45,000 रुपयाचं नुकसान होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पाहिजे आहे, कारण की व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सांगणार आहोत की हे जे पैसे आहेत ते कोणाला मिळणार, याच्यासाठी कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत, याची यादी कशा पद्धतीनं आलेली आहे, पुराव्यासहित माहिती आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ तुम्ही मध्ये सोडला तर तुमचं 45,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आता व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या 10 योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, त्या 10 योजनांची नावे आणि त्याच्यामध्ये मिळणारा लाभ जो आहे तो व्यवस्थितपणे तुम्हाला सांगणार आहे. तसेच 15,000 रुपये खात्यात देण्यासाठी काय काय पात्रता आहे, फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढलं असेल का किंवा अर्ज केला आहे का, तर या पद्धतीची सगळी माहिती तुम्हाला देणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला नाही आहे त्यांच्यासाठी देखील या योजनांची लाभ मिळवण्याची एक टिप्स देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा. आता पहा, शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि 2026 मधली सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. पहा, फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्रालयाच्या मार्फत काढण्यात आलेलं एक ओळखपत्र आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना 90% शेतकऱ्यांना माहितीच नाही की हे कार्ड कशासाठी आहेत. काही शेतकरी म्हणतात हे पीक विम्यासाठी, तर काही म्हणतात नमो शेतकरीसाठी, तर काही म्हणतात PM किसानसाठी. बरेचसे जण याला केवळ एक कागदपत्र मानण्याची चूक करतात. पण आता हे फार्मर आय डी कार्ड तसं राहिलेलं नाही आहे, कारण की याच्या माध्यमातून 10 सेवा मोफत मिळणार आहे. तुम्ही जर शेतकरी आय डी कार्ड काय आहे, आता हे जर तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतलं तर तुम्हाला हे सगळे लाभ मिळतील. त्यामुळे पहिल्या 10 सेकंदात आपण हे शेतकरी आय डी कार्ड काय आहे हे आपण समजून घेऊयात. पहा, फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल कृषी ओळख आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या भव्य मोहिमेचा एक भाग आहे. या एकाच कार्डात तुमची सगळी माहिती एकत्रित केली जाते, जसं की तुमचा आधार नंबर, तुमच्या शेताचा 7/12 उतारा, 8 उतारा, तुमच्या मालकीची जमीन किती, तुमचं बँक खातं कुठं आहे, तुम्ही कोणतं पीक घेता, या सगळ्या गोष्टींची माहिती या एकाच ओळखपत्रात असते. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याची तंतोतंत आणि डिजिटल नोंद उपलब्ध होते.
याचा सगळ्यात मोठा लाभ म्हणजे शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासत नाही. आता फार्मर आय डी कार्ड आहे हे थोडक्यात तुम्हाला समजलं. आता तुम्ही म्हणाल 15,000 कसे मिळतात आणि 10 योजनांचा लाभ कसा घ्यायचा हे सांगा. तर आता त्याच माहितीला लवकर सुरुवात करतोय. आता बघा, सगळ्यात पहिली तरतूद याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल याचा आम्हाला काय फायदा, पण फायदा कसा होणार हे तुम्हाला समजणार. पहा, हवामानाचा अचूक अंदाज मोबाईलवर. लक्षात घ्या, 15,000 रुपये कसे मिळणार हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्याच आधी तुम्हाला तुमच्या शेताचा हवामान अंदाज मिळणार. होय, तुम्ही यूट्यूबला, चॅनलला, पेपरला तुमच्या देशासाठी, राज्यासाठी किंवा तुमच्या जिल्ह्यासाठी एक अंदाज दिला जातो हवामानाचा. पण लक्षात घ्या, हवामान ही खूप त्या ठिकाणी हे असते. त्यामुळे तुमच्या शेतावर काय होणार आहे हे एक्झॅक्टली तुम्हाला तुमच्या शेताच्या रिलेटेड जो आहे तो अंदाज तुम्हाला या फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 15,000 रुपये 15 ऑगस्टपासून कसे मिळणार आहेत याचीच माहिती आपण घेतोय. आता पहा, दुसरी योजना यातली आहे सॉईल हेल्थ कार्ड, म्हणजेच मृदा आरोग्य पत्रिका. तुमच्या मातीचा कस कसा, तुमच्या मातीत कोणते केमिकल कमी आहेत, कोणत्या खताची आवश्यकता, कोणत्या पिकासाठी ती जमीन योग्य, याची माहिती देणारं एक सॉईल हेल्थ कार्ड म्हणजेच मृदा आरोग्य पत्रिका ती या फार्मर आय डी कार्डवर प्राप्त होणार आहे. पहा, शेतकरी लाखो रुपयांची खतं दरवर्षी वापरताय, पण शेतीला कोणतं खत पाहिजे हे जर त्यांना माहिती नसेल तर ती सगळी खतं वेस्ट आहेत. तर ही दुसरी योजना. त्यानंतर तिसरी योजना म्हणजे थेट लाभ हस्तांतरण होणार. तुमच्या सरकारी योजनांचे पैसे म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरचं अर्थसहाय्य, पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि सध्या सुरू असणारी कर्जमाफी, या सगळ्या गोष्टींचा लाभ जो आहे तर तो या ॲग्री जे आहे या कार्डद्वारे होणार आहे. आता त्यानंतर पंतप्रधान पीक विमा, त्याचबरोबर या योजनांचे जे हे आहे म्हणजे फॉर्म भरणं असेल किंवा काही या गोष्टी याच्यामध्ये सुलभ होणार. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय होतो की हे पैसे कसे मिळणार, 15,000 कसे मिळवायचे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की शेतकरी भरपूर पैसे खर्च करतो. बऱ्याच वेळा एखादी कीड लागली त्यावेळेस तो शेतकरी फवारणी करतो. मग ती फवारणी योग्य आहे का, फवारणीचा डोस योग्य आहे का, कुठलं औषध किती प्रमाणात मारायचं हे शेतकऱ्याला समजत नाही. आणि तोच कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्डाच्या मार्फत मोफत मिळणार. बियाणं कोणतं वापरायचं, कोणती खतं फवारायची, कसली फवारणी करायची, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार. आता हे झाल्या 10 योजना. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो, 15,000 कसे मिळणार, कशा पद्धतीनं मिळणार, कोणत्या योजना आहेत. तर पहा, तुम्हाला माहिती असेल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला सरकार 6,000 रुपये देतं. म्हणजे पहिल्या 4 महिन्यात 2,000, दुसऱ्या 4 महिन्यात 2,000 आणि तिसऱ्या 4 महिन्यात 2,000, म्हणजे 4 महिन्यात 3 टप्प्यात 6,000 येतात. तर नमोचे देखील 2+2+2 असे 6,000, असे टोटल 12,000 मिळतात. आता तुम्हाला तर आम्हाला आधीच मिळतात, पण याच्यात मिळणार तुम्हाला 3,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस, म्हणजे 12+3 असे टोटल 15,000 रुपये तुम्हाला मिळणार. आता तुमच्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्ही ते फार्मर आय डी कार्ड ताबडतोब काढून घ्या, कारण की येणारा जो पुढचा 2,000चा हप्ता आहे तो फार्मर आय डी कार्ड असल्यामुळे तो 5,000चा येणार आहे. तर अशा प्रकारची देखील माहिती आता समोर येत आहे. तर या योजनेविषयी तुमचं काय मत आहे, तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं आहे का, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.